हिंगोलीच्या वसमत तालुक्यात बोरी माटेगाव परळी परिसरात पूर ओसरलाय। यानंतर इथलं दाहक वास्तव आता समोर आलंय। पुरात सोयाबीनचं शेत उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। माटेगाव शिवारातील नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागर यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये 4 दिवसानंतर आज सूर्यदर्शन झालेलं आहे आणि अनेक भागातील पूर परिस्थिती ओसरलेली आहे। सरकारसाठी एवढं सांगणं आहे की शेतीमध्ये काहीच राहिलेलं नाही, शिल्लक 100% नुकसान आहे। ते शेतकऱ्यांना सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे। बोरी सावंत शिवारातलं हे माटेगाव शिवारातलं शेत आहे, ओढ्याकाठी शेत आहे। थोडं या सोयाबीनचं काय करायचं? काय करणार याचं? काहीच करता येणार नाही, काहीच पीक नाही याच्यामध्ये, 100% गेलेलं आहे। 8,500 सर, आम्हाला 25,000 रुपयाला आतापर्यंत खर्च झालेला आहे एकरी। याच्यामध्ये एकही किलोभर सोला जर निघाला तर तुम्ही पहा तुमच्या हाताने चोळून सुनी, काहीच फक्त काडी राहिली त्याची। दाखवा बरं, याच्यामध्ये सोला दाखवा। किती दिवस झाले पाणी होते याच्यात? पाणी याच्यात 1 हप्ता 8 दिवस पाणी होतं, याच्यात काहीच नाही, चरपरच झाली याची। काहीच करणार नाही याच्यामध्ये। आता दुसऱ्या पिकाशिवाय इलाजच नाही, हे तर गेलंच पूर्ण। दुसरं पेराचं त्याचा विलाज नाही, आता ते कहाणं पेरावं याचाच प्रश्न। तुमचं म्हणणं काय सरकारला? आता सरकारने याची 100% भरपूर भरपाई द्यायला पाहिजे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।